भातगाव पूल जो जाकादेवी आणि संगमेश्वर तालुक्याला जोडतो, ज्याच्यामुळे कसबा जिथे संभाजी महाराज कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी इथे आता आपण आलेलो आहोत। ऐतिहासिक वारसा लाभलेलं संगमेश्वर हे एक ठिकाण आहे। इथं आपल्याला प्राचीन मंदिरं आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी बघायला मिळतात, तसेच ऐकायला मिळतात। इथून 15 किलोमीटरवरती शृंगारपूर नावाचं गाव आहे, जी छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे कर्णेश्वर मंदिर। आता आपण कर्णेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत, याची माहिती थोडीशी आपण घेऊया। चालुक्य राजवटीत राजा कर्ण याने ज्या स्थापत्य शास्त्रज्ञाने किंवा इंजिनियरने महालक्ष्मीचं मंदिर बांधलं, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर ज्याने बांधलं, त्यानेच संपूर्ण पाषाणामध्ये या मंदिराची निर्मिती केलेली आहे। चालुक्य राजवट म्हणजे मी नक्की सांगू शकत नाही, पण बहुतेक 10व-11व शतक असावं। तर संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे आणि चालुक्य राजा जो एक होता कर्ण म्हणून, त्याने या मंदिराची निर्मिती केली, म्हणून याला कर्णेश्वर मंदिर असं म्हटलं जातं। तर साधारणपणे एक 10व्या-11व्या शतकातील हे मंदिर आहे, कर्णेश्वर मंदिर, जे संगमेश्वर एस.टी. स्टँडपासून साधारणपणे 1-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि इथून एक 15 किलोमीटरवरती शृंगारपूर